पुढील सामन्याच्या अर्थातच समालोचनाकडे जेव्हा सज्ज होतोय तेजस नरे गोलंदाजीसाठी. त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला दक्ष चॅलेंजर्स अष्टमी संघाने आणि निर्णय घेतला की तेजससाठी एक वेगळं बॅटल असेल, कारण आई सासाईवाली या संघातर्फे खेळताना तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण आज दोन गाव एकत्र असल्या कारणाने दक्ष चॅलेंजर्स अष्टमी या संघातर्फे तो खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी आपण दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि वळूया समालोचन कक्षामध्ये होईल बदल. आपण ऐकाल महाराष्ट्रातील अर्थातच एक बुलंद आवाज हिंदी समालोचनाचा यासिनजी मर्चंट यांना. धन्यवाद संदीप। आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे तेजस नरे द बाइक मैन राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, जी हां इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर ललचाया, उस गेंद को ड्राइव करने की कोशिश की बल्लेबाज ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। यही खासियत है इस गेंदबाज की। इस गेंदबाज ने काफी प्रभावित किया मुझे और अभी आप सभी को प्रभावित करते हुए मनोरंजन भी किया है हमेशा, वही तेजस नरे। आहा, इस मरतबा मगर अंपायर जी नाराज, अंपायर जी ने अपने परों को खोला और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ता हुआ, इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 5 रन स्कोर कार्ड पर। राजन काका पाटील यांना मी विनंती करतो की आपण सामनावीराचं पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे आणि सामनावीराचा मानकरी ठरतोय राजेंद्र गावडे। राजन काका पाटील यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे आणि राजेंद्र गावडे याला विनंती असेल की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। राजू शेठ आणि राजेंद्र काका पाटील यांच्या शुभ हस्ते हे सामनावीराचं पारितोषिक। राजेंद्र गावडे यांना मी विनंती करतो की आपलं पारितोषिक घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। तिथे आपण मैदानामध्ये पाहतोय तेजस नरेच्या नावावरती ही विकेट असेल। अप्रतिम अशा पद्धतीची सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, फलंदाज बॅकफूट वरती जातोय पण बाद होऊन परतणार पावलं क्षणाला राजेंद्र येतोय। वेल गुड बॅटिंग आणि अर्थात तशीच गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली। मी राजू शेठना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा या ठिकाणी हे पारितोषिक राजेंद्रला देऊन त्याचं कौतुक करायचं आहे। दहावीर उसेर पांगोळी संघ शेवटच्या क्षणाला आपल्या दहावीर चषकामध्ये समाविष्ट झाला आणि त्यानंतर त्यांनी या सामन्यामध्ये जो फाईट दाखवलाय तो नक्कीच अप्रतिम आहे। त्यांचं भरपूर सारं कौतुक। पुन्हा वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपण आवाज ऐकताय यासिनजी मर्चंट यांचा। धन्यवाद संदीप। पहला ओवर तेजस नरे का कमाल का घटता हुआ, 30 गज का दायरा मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी हमें बहुत कम देखने को मिलती है, बहुत रेयर देखने को मिलती है। हालांकि इस ओवर में एक चौका हमें देखने को मिला, मगर फिर भी अब तक मात्र 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहली 5 गेंदों में और एक सफलता अर्जित की। तेजस नरे के पास कटर गेंदे हैं, गेंद को कट करना जानते हैं, तेज तर्रार गेंदबाजी करते हैं और ऑप्शन के बाहर जब टप्पा खाती है गेंद उसे बैकफुट पर ढकेलते हैं बल्लेबाज को और गेंद तेजी के साथ जो अंदर की तरफ आती है ना उसे खेलना बहुत मुश्किल होता है और यहाँ पे यही दिखाई दिया। बल्लेबाज थोड़ा सा बैकफुट पर गए, उसे कट करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद स्टंप उखाड़ ले गई। ये पहला झटका लगने के बाद नए बल्लेबाज रोहित शिंदे और साहिल शिंदे ये दो बल्लेबाज मैदान में मौजूद, जबकि गेंदबाज तेजस नरे 6 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम आई सासाई वाली। हालांकि टॉस जीता था दक्ष चैलेंजर्स अष्टमी ने और अपेक्षानुरूप उन्होंने पहले फील्डिंग करने का फैसला किया। जी हां, फिर से एक बार फुलर लेन बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रू में क्या कमाल का एफर्ट, लाजवाब। इस खिलाड़ी के ऊपर बहुत अपेक्षा थी, थोड़ा सा निराश किया है हम सभी को।
वरना ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट ये खिलाड़ी खेल सकता था, ऐसी मेरी अपेक्षा ही थी। ऍब्सोल्युटली ऍग्री विथ यू. कारण जेव्हा तेजस नरे मैदानामध्ये असतो ना त्यावेळेला समोरच्या फलंदाजांना म्हणजे जर तो बॉलर असेल तर फलंदाजांना विचार करावा लागतो की यार तेजस नरेची ओव्हर खेळून काढूया, मैदानामध्ये 2 रन आल्यात, 4 रन आल्यात, 5 रन आल्यात, मॅटर करत नाहीये, त्याला विकेट द्यायची नाही तेजसला. आणि ज्या वेळेला तेजस फलंदाजीला येतो समोरचा गोलंदाज विचार करतो की यार तेजसला चेंडू कुठल्या दिशेला टाकायचा, तो ऑफस्टमला टाकला तर ऑफस्टमच्या बाहेरून मारू शकतो, किंवा जर त्याला तुम्ही थोडे फुलर लेन चेंडू टाकले तो फ्रंट ऑफ द विकेट खेळू शकतो, अक्रॉस द लाईन येऊन सुद्धा तो तितक्या छान पद्धतीने खेळतो. सो वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ज्याला आपण म्हणतो ना रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट मधल्या ज्या पहिल्या 10 खेळाडूंची नावं तुम्ही घेऊ शकता त्यापैकी तेजस नरे आहे. आणि म्हणून तुम्ही सर फार छान मुद्दा उपस्थित केला की ऑल इंडिया ओपन मध्ये सुद्धा तेजस नरे सहजगत्या कोणत्याही संघामध्ये त्याचा समावेश होऊ शकतो, इतक्या छान पद्धतीने तो खेळ करतो. अर्थात प्रत्येकाच्या काही गोष्टी असतात, तुम्ही त्याला किती वेळ देणार आहात किंवा त्याच वेळेला त्या फॉर्मॅट मधला तुम्ही मैदानामध्ये त्या वेळेला तुम्ही अवेलेबल असणार आहात का, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या फॉर्मॅटकडे आपण वळत असतो. पुन्हा वळूया जेव्हा सागर नवीन गोलंदाजीला 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, इस मर्तबा सागर की पहली गेंद ओवर पिच थी, ऑन द राइज उसे खेला था लॉन्ग ऑफ की दिशा में। वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे, चौकन्ने थे, मुस्तैदी के साथ डटे हुए हमें नजर आए और इसी वजह से मात्र 1 रन अच्छे स्ट्रोक के ऊपर कुल मिला के 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और अभी अभी संदीप ने याद दिलाया कि किस तरह से वो स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हैं, फ्रंट ऑफ द विकेट खेलते हैं, सीधे बल्ले से खेलते हैं, बॉलर के सर के ऊपर से खेलते हैं। और ऐसे ही संदीप उन्होंने 6 गेंदों पर 6 चौके लगाए थे और इसीलिए द बाइक मैन जो कि पहला रोहा तहसील का, इसे मैं जरूर हमेशा कहता हूं। जी हां, इस मर्तबा कहीं और खेलना चाहते थे, तकदीर वाले रहे, ये गेंदे बल्ले का बाहरी सीरा तो लिया मगर शॉट थर्ड मैन के हाथों में नहीं गई। मगर इसी बीच जब तक वहां के फील्डर उस गेंद तक पहुंचते फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया। आणि एक गोष्ट आपण पाहतो ना की जेव्हा तुमच्याकडे असे खेळाडू असतात तेव्हा तुमच्या बाकी 10 खेळाडूंचा कॉन्फिडन्स सुद्धा तेवढाच उंचावलेला असतो. कारण तुम्हाला माहिती असतं की या खेळाडूकडे चांगला अनुभव आहे, त्या गोष्टी तो शेअर करतो, स्वतःकडे तो ठेवत नाही आणि त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी संघावरती दडपण दबाव सुद्धा येऊ शकतो. या वेळेला आपण पाहतोय तेजस नरे चौकार अडवणार का, तुम्ही त्याच्या अर्थातच बॉडी लँग्वेज वरून सुद्धा जाणून घेऊ शकता की तो त्या पद्धतीने ते धावा रोखू सुद्धा शकतो. सो ॲथलेटिझम मैदानामध्ये पूर्णपणे मैदानात तो दाखवतो, झोकून देतो. आणि जेव्हा तुम्ही खेळाला 100% देता ना, खेळ सुद्धा तुम्हाला आपण ज्याला म्हणतो की देयर इज अ एव्हरी ॲक्शन इक्वल अँड अपोजिट टू द रिॲक्शन, त्या पद्धतीने खेळ तुम्हाला ते 100% मग यशाच्या रूपाने देत असतं. एग्जैक्टली सर। और क्या होता है, हमें जैसे आपने वक्त की बात की, तेजस नरे एक अच्छे सर्विस में है और इसी वजह से वक्त भी नहीं दे पाते। जी हाँ, इसमें तबाह लोअर फुल टॉस गेंद उसे खेल दिया है फिर से एक बार बैकवर्ड पॉइंट की दिशा में, मगर एक ही रन मिलेगा। ऐसे एक एक रन बनाकर आपका काम नहीं बनेगा। ये 30 गज का दायरा है, यहाँ पे रिस्क उठाना होगा और यहाँ पे बड़े स्ट्रोक के लिए जाना होगा। आणि याचं क्रेडिट काय माहितीये का, तो जर सिंगल रन येतात तर सागर बोबड गोलंदाजी करतोय. सागर हा गेले 15 वर्षापेक्षा अधिक काळ क्रिकेटच्या मैदानावरती आहे. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये रोह्यामध्ये असणारा क्रिकेटचा अनुभव केवळ रोहाच्या मैदानावर नव्हे तर अनेक मैदानामध्ये त्याने तो अनुभव एकत्र केलेला आहे आणि तो आज मैदानामध्ये डिलिव्हर्ड करतोय. या सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे तेजस आहे, तुमच्याकडे सागर आहे, त्यामुळे आई सासाईवाली संघाचे फलंदाज विचार करतात की चला पहिल्या 2 ओव्हर पॉवर प्लेच्या आपण थोडं सांभाळून खेळूया का. मला वाटतं या मनस्थितीत गेलेला पाहायला मिळतोय आणि तो दबाव आता त्या फलंदाजांवरती दिसू लागलाय. जी हाँ, यही उनके बॉडी लैंग्वेज से नजर आ रहा है कि पहली 2 ओवर हम इत्मीनान से बल्लेबाजी करेंगे। मगर इस मर्तबा ओवर पिच गेंद थी, उसे उठाया मिड ऑन के दिशा में, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग फिर से एक बार, क्या कमाल का थ्रो था। मगर एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। देखिए मात्र 5 ओवर का मैच है संदीप, 5 ओवर में से 2 ओवर तो यहाँ पे खत्म हो चुके हैं, मात्र 18 गेंदे शेष। अब 18 जो गेंदे हैं उसमें भी 6 गेंदे या सागर या तो तेजस डालेंगे, तो आपको कभी ना कभी हाथ तो खोलने होंगे, अपने कंधे खोलने होंगे, आपकी मानसिकता चेंज करनी होगी, आपको रिस्क उठाना होगा। जैसे कि यहाँ पे मैंने भी देखा, आपने भी देखा और सब लोगों ने कहा कि कम से कम यहाँ पे 55, 60, 65 रन इस आसपास रन बनते हैं तो एक फाइटिंग स्कोर है।
नाही बरोबर. आणि तुम्ही जे म्हणालात ना की 55-60 साधारण कर्णधाराने सुद्धा गणेशने नाणेफेकीचा कौल त्याच्या विरुद्ध बाजूने लागल्यानंतर तो म्हणाला होता की साधारण 61 धावा बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्या पद्धतीने आम्ही ती कामगिरी करू. फरक फक्त एका गोष्टीचा आहे की प्रतिस्पर्धी संघाच्या ज्या गोलंदाज आहेत त्यांना खेळायचं कसं, हा पेपर मनामध्ये तयार झालेला आहे का. कारण तुमच्याकडे समोरचा कोणते प्रश्न विचारणार आहे, म्हणजे ॲज इट इज बॉलर कशा प्रकारचे चेंडू टाकणार आहे, तुम्ही त्याच्या विरुद्ध खेळलेला आहात का, किंवा त्याचा खेळ तुम्ही पाहिलेला आहात का. अलीकडच्या काळात हे फार सोपं झालंय, यूट्यूबवरती जाऊन तुम्ही त्याच्या व्हिडिओज पाहू शकता, त्याच्यातून अंदाज घेऊ शकता. पण केवळ पाहिल्यानेच ते चित्र होईल का असं नाहीये. कारण नेहमी म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बट आय रिपीट, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो परफेक्ट प्रॅक्टिस जर केलेली असेल ना तर ती तुम्हाला परफेक्शनिस्ट बनवते आणि त्या पद्धतीने आता खेळ दाखवावा लागेल प्रतिस्पर्धी आई सासाईवाली संघाला. एग्जैक्टली आपकी बात 100% सही है. इसी बीच एक बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव हमें देखने को मिला लॉन्ग ऑन की दिशा में. फिर से एक बार वही चित्र, एक रन के अलावा आपके पास कोई चारा नहीं है. देखिए आपको गैप ढूंढना होगा, आपको गैप में खेलकर 4 रन बटोरने होंगे. जी हाँ, इस मतलब सीधे बल्ले से खेला है, बैक टू द बॉलर खेला था, मगर लॉन्ग ऑन के फील्डर तेजी के साथ उस गेंद पर लपके उस गेंद को फील्ड किया और तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार एक ही रन मुकम्मल कर लिया है. सारा श्रेय चला जाता है तेजस नरे को. मगर संदीप, मैं यहाँ पे यही कहूंगा, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव. आप जब इस मनोवैज्ञानिक दबाव को परे हटाते हुए इन गेंदबाजों के ऊपर बड़े रन लगाओगे, बड़े छक्के लगाओगे, तभी तो आपकी चर्चा होगी. ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि तुम्हाला ते ऍडवर्स सिच्युएशन मध्ये काम करावंच लागतं ना, की जर तुम्ही मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध हल्ला कराल, आक्रमण कराल, तर तुमचं नाव होणार आहे. हे तुम्ही परफेक्ट वाक्य म्हणालेलं आहे आणि त्यानुसारच ती कामगिरी आता करावी लागेल. बहुत ही खूबसूरत शॉट था. इस मर्तबा गैप भी ढूंढा था, मगर फिर भी बदनसीब रहे. वहां के फील्डर की मैं तारीफ करना चाहूंगा. हमसे बहुत दूर है, यहां से पहचानना बहुत ही मुश्किल, मगर क्या कमाल की फील्डिंग दी. क्योंकि हमेशा चौकन्ना रहना बहुत जरूरी है. कभी भी गेंद आपके पास आ सकती है. आप रन बनाए या न बनाए, आप विकेट चटकाए या न चटकाए, मगर 11 खिलाड़ी जब इकट्ठा होकर खेलते हैं, एक बॉन्डिंग जब होती है, तब आपको हराना बहुत ही मुश्किल होता है. यहाँ पे ये गेंदबाज की यहाँ पे ये जो फील्डर है उनकी मानसिकता यही है कि मेरी तरफ से कुछ न कुछ योगदान होना चाहिए. एक रन भी अगर मैं सेव करता हूँ हमारी टीम के लिए तो ये मेरा योगदान होगा. जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके, पहली मरतबा मेरे ख्याल से होगा, उमेश सर बताएंगे, पहली मरतबा ये वाइड, दूसरी गेंद यहाँ पे वाइड. और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 16 रन. तीसरा ओवर प्रगति पर आई सासाई वाली ये टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है. रोहित शिंदे और साहिल शिंदे, जबकि तेजस नरे, ओहो, इस मतलब फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर करे तो क्या करे. संदीप, यहाँ पे बैठ के मुझे तो ज्ञान देना है, मगर इन बल्लेबाजों का तो इम्तिहान देना है. और इसी वजह से वही जानते हैं कि यहाँ पे कैसी गेंदें आ रही है, हम खेले तो कैसे खेले, बड़े स्ट्रोक के लिए जाए तो कैसे जाए. 18 रन स्कोर कार्ड पर. अब अंतिम में एक गेंद शेष. तेजस नरे ने कमाल कर दिया है, अब तक मात्र 12 रन खर्च किए. ओहो, इस मरतबा मगर आओ देखा ना ताओ, मन बना लिया और लाजवाब स्ट्रोक हमें देखने को मिला. लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. अनाउन्समेंट आहे. एक बॅटचं कव्हर आम्हाला या ठिकाणी आमच्या एका मित्राने आणून दिलंय. कोणाचं आहे? ठीक आहे, ज्याचं कोणाचं आहे त्याच्यापर्यंत पोहोचलंय. धन्यवाद. तुषार शिंदे यांचा कॅमेरा म्हणजे डोळ्यांचा कॅमेरा बरोबर असतं, त्यामुळे त्यांनी पाहिलं आणि लगेच सांगितलं की याचं ते कव्हर आहे. तर तुषार शिंदे बरोबर लक्ष असतात. म्हणजे कसं आहे माहिती, ते घारीप्रमाणे आहे.
जरी खार उडते आकाशी तरी तिचे लक्ष पिल्ल्यापाशी, तसं आहे ते. हा बरोबर आहे. तर ड्रीम्स क्रिकेटकडे जे काही मेगापिक्सेलचे कॅमेरे असतील त्याहीपेक्षा 12,000 मेगापिक्सेलचे कॅमेरे आमच्या तुषारभाऊ शिंदे यांचे संपूर्ण मैदानाभोवती आहेत. आणि त्या प्रकारे अर्थातच सर्वांवरती नजर ठेवून आणि सर्वांना तेवढाच मान सन्मान देऊन ते या स्पर्धेला गेली 13 वर्ष सातत्यानं ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. दहावीरचे सर्व मित्रमंडळी, तुषारजी शिंदे असतील, त्याच वेळेला आमचे मित्र संकेत देशमुख असतील, बाळा महाबळे असतील, त्याच्यानंतर आमचे राजूभाई केरकर असतील, त्याच्यानंतर इथे त्यांच्यासोबत बसलेले शैलेशदादा मोरे असतील, राजन काका व्यासपीठावरती उपस्थित आहेत, विनोदभाई चोरगे असतील, तिकडे आमचे धनंजयजी पोकळे आहेत, ही सर्व मंडळी, दत्ता महागावकर आहेत, गणेश पाटील, नारायणजी मोरे, नरेशजी सकपाळ, त्याच्यानंतर आणखीन काही नावं कदाचित राहिली असतील, हा सुनील कासार, तसेच उमेशजी आमचे, हे सर्व जी मंडळी आहेत ना, हा हेमंतजी सणस, ही सगळी मंडळी आहेत. म्हणजे आता माझ्या समोर काही यादी नाहीये, पण जी जी नावं आम्हाला आता या ठिकाणी आठवत आहेत ती तुमच्यापर्यंत मी बोलतोय. योगेशजी गंबे सुद्धा गेले काही वर्ष या मित्रमंडळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे दहावीर चषकाची जी परंपरा कायम करण्यासाठी त्याने गेली 13 वर्ष आपल्या समोर ही स्पर्धा ते घेऊन येत आहेत. एक मोठं नाव राहिलं लक्ष्मण शेठ मोरे सुद्धा या मित्रमंडळीमध्ये असतात, त्यांचं सुद्धा तेवढंच महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन. वळूया मैदानाकडे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1-2 फलंदाज बाद. तो यहाँ पे देखिए बहुत ही खस्ता हालत बल्लेबाजी करने वाली टीम की, मात्र 24 रन 2 विकेटों के नुकसान पर ये चौथा ओवर प्रगति पर. यहाँ पे मैं बार बार बता रहा था कि सोचना होगा, बल्लेबाजों ने रिस्क भी उठाया मगर अपने कीमती विकेट यहाँ पे गवा बैठे. इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद को भी परख नहीं पाए, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सीधा लिया, सीधा विकेट कीपर के हाथों में 1 बाउंस चली गई. बिंदी गेंद, एक के बाद एक यहाँ पे बिंदी गेंदें आ रही है. विशाल जो कि स्ट्राइकिंग के एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि साहिल शिंदे जो कि शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए आपकी भूमिका क्या है ये आपको पहचानना होगा. अगर एक सेट बल्लेबाज को आप नॉन स्ट्राइकिंग के एंड पर रोकोगे तो थोड़ा सा मुश्किल हो सकता है अपनी टीम के लिए. जी हाँ, इसमें दबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. विशाल लाड़ अगर तेजस नरे को छक्का लगाते हैं तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा. निमेश, जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद थी मगर जहां पे खेला है वहां पे फील्डर तैनात, वो कहां पे छोड़ने वाले थे. देखिए कितनी तैयारी के साथ आए हैं, स्ट्रॉन्ग आर्म, मजबूत कंधों से बुलेट थ्रो सीधा विकेट कीपर के हाथों में. कमाल की फील्डिंग मुझे नजर आई है जब से ये अष्टमी टीम गेंदबाजी करने के लिए उतरी है. क्षेत्र रक्षण बहुत ही कमाल का रहा और इसी वजह से बल्लेबाजों के ऊपर अतिरिक्त यहाँ पे भार आता हुआ. जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद हवा में बहुत देर तक मगर नो मैंस लैंड में गेंद शायद होगी. लॉन्ग ऑन के फील्डर बहुत तेजी के साथ उस गेंद तक पहुंचे थे मगर यहाँ पे थोड़ा सा फंबल हुए, मिस फील्डिंग फिर से एक बार देखने को मिली मगर उसका फायदा उठाने में नाकाम रहे. ये शायद फायदा उठाना नहीं चाहते हैं, एक ही रन पर यहाँ पे शायद संतुष्ट होना चाहते हैं क्योंकि इस ओवर की जी हाँ 500 रुपए का जो इनाम है वो हथियाना चाहते हैं, अपने नाम करना चाहते हैं शायद विशाल लाड़.
इसी वजह से स्ट्राइकिंग गेंद पर अपने हाथों में स्ट्राइक रखा है साहिल शिंदे, जो कि 12 गेंदे और 19 रन बनाकर खेल रहे हैं। नॉन स्ट्राइकिंग एंड पर थोड़े से निराश, थोड़े से नाराज, मगर यहाँ पे विशाल की बल्लेबाजी देखने के लिए सभी उत्सुक और ऊर्जित अवस्था में हैं। फुल टॉस गेंद, उसे खेला है हवा के रास्ते से, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। देखिए यहाँ पे बल्लेबाजों के हौसले और उनका आत्मविश्वास, उनका मनोबल बढ़ाने की कोशिश यहाँ पे हमारे संस्थापक और अध्यक्ष साहब की है, मगर उनका प्रेडिक्शन सही रहा, ये तो मानना पड़ेगा। अगली गेंद फिर से एक बार फुल टॉस गेंद, उसे खेला है लॉन्ग लेग की दिशा में, नो बॉल का इशारा अंपायर जी का। इसका मतलब ये साफ है कि आम तो आम और गुठलियों के भी दाम। 4 रन। संघाचा कर्णधार आणि स्वर्गीय दीपेश 11 आदर्श नगर संघाचा कर्णधार। 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2 विकेटों के नुकसान पर आपके पास बहुत सारे विकेट अभी भी शेष है, मगर ये 6 गेंदों बहुत ही अहम है। मैं फिर से एक बार उसी बात को दोहराऊंगा कि इन 6 गेंदों में आपने अगर 15 से 20 रन बनाए तो एक सम्मान पूर्वक स्कोर, एक फाइटिंग स्कोर जो यहाँ पे खड़ा होगा, वो आपको आत्मविश्वास दिलाएगा, आपके गेंदबाजों का मनोबल बढ़ाएगा। और इसी वजह से इस अंतिम ओवर में आपको कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक खेलने होंगे। इसी मानसिकता के साथ बल्लेबाजी करनी होगी, और वो स्ट्रोक कैसे खेलना है ये आप ही जानते हैं। आगे आकर खेले, बैकवर्ड पर जाकर खेले, इनसाइड आउट खेले, या दिलशान स्कूप करके खेले, मगर रन आना यहाँ पे जरूरी है। और इसी वजह से दोस्तों स्लॉग ओवर में हम अक्सर देखते हैं अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी पारितोषिक आलंय। शेवटच्या षटकात जर 20 पेक्षा अधिक धावा आल्या तर तुषारजी शिंदे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल। 6 धावा त्यातील मायनस झाल्या, तर 14 राहिल्या, 5 चेंडूत 14। मुझे इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 45 पर। संदीप, मैं यही कहूंगा, ये हुई ना बात। इसे कहते हैं बल्लेबाजी, इसे कहते हैं आत्मविश्वास। ये सोच आपकी पूरी तरीके से, जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, सोच के ऊपर निर्भर होता है कि आप जिंदगी में क्या करोगे।
सही है, सोच सोच कर सोच यहाँ पर नजरें भी बदलती है और नजारे भी बदलते हैं। यही यहाँ पर विशाल लाड के बल्लेबाजी ने दिखलाया। दरम्यान आमचे पैंतालीस रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर पहली गेंद पर आया है छक्का। अगली गेंद, ओहो, इस मतलब स्लोवर वन गेंद थी, उसे परखते हुए बहुत ही लेट खेला था और हवा में भी खेला था, मगर 2 खिलाड़ियों के बीच में गेंद लैंड हुई, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में, और उसी के साथ दोनों भी बल्लेबाजों की यहाँ पे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही यहाँ पे दूसरा रन चुरा लिया। कमाल की यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट, सही मायनों में ये बहुत जरूरी है। जो सोच की हम बात कर रहे थे संदीप, उसके लिए मुझे भी याद आई यहाँ पे कि समझ समझ कर समझ को समझो। समझना भी एक समझ है, समझ कर भी जो ना समझे वो मेरी समझ में ना समझ है। सही आहे। आणि तेच आपण पाहतो ना की विशाल लाड आणि साहिल शिंदेने या दोघांनी ज्या पद्धतीचा ताळमेळ मैदानामध्ये राखलाय ना, ती समजदारी आज मैदानामध्ये कामी आले। कारण जर आई सासाईवाली संघाला मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती दडपण दबाव निर्माण करायचा असेल तर 50 पेक्षा अधिक धावा हव्याच होत्या, आणि त्या धावा जर निर्माण करायच्या होत्या तर पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकात जिथे धावांच्या गतीला कुठेतरी एक लगाम लागला होता, म्हणजे पहिले साधारण 17 चेंडूंपर्यंत धावा येतच नव्हत्या, पण 18व्या चेंडूपासून सुरू झालेला सिलसिला मैदानामध्ये प्रत्येक फलंदाजाची समजदारी दाखवणारा राहिलाय आणि गोलंदाजांवरती दबाव निर्माण करणारा राहिलाय। 49, ओहो, फिर से एक बार तान दिया, खेल दिया है लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर। इसी ओवर में आता हुआ ये दूसरा छक्का। है कि आगे क्या होने वाला है। देखिए, उन्होंने कहा था कि 2000 रुपए का इनाम मिलेगा अगर 20 रन मिनिमम इस ओवर में बनाते हैं। 16 तो आ चुके हैं, 2 गेंदें बची है, 20 प्लस। ओहो, फिर से एक बार उड़ा दिया है, वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है। 1 रन तो आसानी के साथ मिलेगा, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े, और देखते देखते यहाँ पे दूसरा रन भी मुकम्मल, यानी हो चुके हैं 5 गेंदों में 18 रन। और अंतिम गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है, चौका छक्का या कम से कम 3 रन तो मिलेंगे आपको 2000 रुपए का इनाम। संस्थापक अध्यक्ष तुषार जी शिंदे, अब यहाँ पे दिलों की धड़कनें तेज, क्या यहाँ पे चौका आएगा, क्या यहाँ पे छक्का आएगा, क्या यहाँ पे 3 रन आएंगे, क्या यहाँ पे विकेट आएगा, क्योंकि चाहेंगे गेंदबाजी करने वाली टीम कि यहाँ पे बल्लेबाजों को रोका जाए। 57 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जिस स्कोर का हम इंतजार कर रहे थे। ओहो, उड़ा दिया है, खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, बहुत देर तक हवा में गेंद, उसे जज करने की कोशिश, और गेंद सीमा रेखा पार, मिलेंगे पूरे के पूरे 6 रन। दिखाया जा रहा है, उस छक्के को किस तरह से अटेम्प्ट किया और उसे कैच में तब्दील करने के लिए अपने आप को झोंक दिया, अपनी जान की परवाह किए बिना। वेरी वेल डन। देखिए, आपको सक्सेस नहीं मिला, आपको कामयाबी नहीं मिली, मगर आपका जो जुनून और जज्बा, अपने टीम के लिए योगदान देने का जो कर्म आपने किया है, वेरी वेल डन। इस बीच 63 रन, मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, पहले सत्र का खेल हुआ है यहां से खत्म। 64 रनों की जरूरत, निर्धारित 5 ओवर का यह मुकाबला। लाजवाब बल्लेबाजी, ऐसा लग रहा था संदीप कि बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी लड़खड़ा रही है, मगर कमाल की बल्लेबाजी करते हुए एक सम्मानपूर्वक स्कोर। अब हम फिर से एक बार चलते हैं संदीप जगह के पास।
हॅलो. हॅलो मित्रांनो, आपण आहोत रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुक्यामध्ये या सुंदर मैदानावरती, अर्थात दहावीर चषक 2025 यानंतर होणारा सामना आई कोसबाई निडी विपक्ष दीपेश 11 आदर्श नगर. दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मित्रांनो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित असतं आणि तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. कारण या इनिंग ब्रेक मध्ये, या वेळेमध्ये जर आपण टॉस केला नाही, सामना सुरू झाला की आणि मग मध्ये मध्ये टॉस करणं हे डिस्टर्ब करणं योग्य नाहीये. आपण सर्वजण समजदार आहात, आपण टुर्नामेंट आयोजित करता. सो प्लीज माझी विनंती आहे की आम्हाला जॉईन करा आणि टॉस करा. चला लवकरात लवकर. दीपेश 11 संघाचे संघनायक आम्हाला जॉईन झालेले आहेत. आई कोसबाई निडी संघाचे संघनायक, चला लवकरात लवकर. सन्माननीय राजूभाई, या मधल्या इनिंग मध्ये टॉस झालाच पाहिजे, लक्षात घ्या. दोन्हीही संघांना आमच्याकडून असतील मनपूर्वक शुभेच्छा. सन्माननीय राजूभाई केरकर मराठी उद्योजक यांच्या शुभ हस्ते होईल इथे टॉस. दीपेश 11 या संघाचे कर्णधार करतील कॉल. हेड इज कॉल अँड इट इज टेल. नाणेफेकीचा कॉल आई कोसबाई निडी संघाच्या बाजूने लागल्यानंतर आपण त्यांचा अर्थातच जास्त वेळ घेणार नाही आहोत, कारण सामना सुरू होतोय. निर्णय का असेल प्रथमतः? फिल्डिंग करणार आम्ही प्रथमतः. कसं वाटतंय आयोजन, आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी, या टुर्नामेंटसाठी किती मेहनत केली आपण आणि त्याचप्रमाणे किती अपेक्षा असतील? दरवर्षीच आयोजन खूप सुंदर होतं, यावर्षी त्याच्याहून अधिक चांगलं केलेलं आहे. असंच पुढे पण होऊ दे. कसं वाटतंय एकूणच 2-3 दिवस आपण या टुर्नामेंटमध्ये पाहत आहे, किती धावा होत आहेत, कसे कसे गोलंदाजी करतायत, विकेट बद्दल काय बोलाल किंवा या मैदानाबद्दल काय बोलाल? विकेट तर एकदम मस्तच आहे. बघा. ओके, दोन्हीही संघांना देऊया आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. महाराष्ट्रातील एक हुशार व्यक्तिमत्व, बँकिंग क्षेत्रामध्ये असून सुद्धा क्रिकेटवरती जीवापाड प्रेम करणारे आमचे मित्र आणि उत्कृष्ट समालोचक संदीप जगे यांच्याकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच यासिन सर, थँक्यू सो मच. 64 धावांची आवश्यकता आहे 30 चेंडूमध्ये. विचार करा, पहिल्या 17 चेंडूंमध्ये साधारण 18 धावा होत्या आणि त्यानंतरच्या पुढच्या 13 चेंडूंवरती त्या 63 मधून 18 मायनस करा. ज्या धावा धावफलकावरती आलेल्या आहेत ना, त्याचं संपूर्ण क्रेडिट अर्थातच विशाल लाड आणि साहिलच्या त्या बॅटिंगला जातं. पण क्रिकेटचा दुसरा अंक सुरू झालाय जेव्हा गोलंदाजीला पहिल्या चेंडूवरती सार्थकने या वेळेला तेजसचा मार्गातला मोठा अडथळा दूर केलाय. कारण तेजस म्हणतोय की एज लागून आणि एक खेळाडू वृत्ती आपण पाहतोय, कारण यष्टीरक्षकाने पंचांकडे पाहिलं, पंचांनी अर्थातच फलंदाज निघाला असं सांगितलं आणि या खेळाडू वृत्तीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. कारण किंबहुना थोड्या अंशी का होईना गोलंदाजाच्या मनामध्ये सुद्धा साशंकता होती, क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये सुद्धा या वेळेला थोडं कन्फ्युजन होतं आणि यष्टीरक्षकाने केलेल्या अपील वरती फलंदाज स्वतःच निघाला, कारण त्याला माहिती होतं की ही एज आहे आणि तो यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन बाद झाला. तेजस नरे बाद होतोय आणि पहिला फलंदाज बाद झालाय. अर्थातच
याच मैदानामध्ये धावीर चषकामध्ये आपण रायगडचा वन ऑफ द सेन्सिबल क्रिकेटर योगेश पवारला या पद्धतीने फटकेबाजी करताना मैदानात अनेक वेळेला पाहिला आणि आता आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ भिरकावून दिलेला फटका आणि ज्या पद्धतीने तो या संपूर्णपणे मैदानामध्ये जो शामियाना उभारण्यात आलेला आहे त्याच्यावरती कोसळताना पाहिला. मग तो थोड्या अंशी शारजाच्या मैदानामध्ये सौरव गांगुलीने ज्या पद्धतीचे जे षटकार लगावले होते त्या प्रकारचा हा फटका आहे की काय? हो, आणि तुषारजी शिंदे मला या ठिकाणी ती आठवण सुद्धा करून देतात की धावीरच्या स्पर्धेमध्ये एका सामन्यात तब्बल 11 षटकार लगावले होते. कदाचित प्रियेश पवार त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झालाय, कारण हा 3रा षटकार आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्या वेळेला मैदानामध्ये खेळत असतात ना आणि त्यांच्या फॉर्म मध्ये जेव्हा ते असतात तेव्हा ते पाहणं लाजवाब असतं. कारण आज मैदानामध्ये एका मागोमाग एक हे 3 षटकार आल्यानंतर तेजस नरे बाद झाल्यानंतर थोडं दडपण दबाव आलाय की काय असं जे ज्यांना वाटलं होतं ना त्यांनी विसरून जा. कारण इथे दक्ष चॅलेंजर संघाने मैदानामध्ये दाखवून दिलेला आहे की प्रियेश पवार काय ताकदीचा फलंदाज आहे, काय धाटणीचा फलंदाज आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चीत करण्यासाठी तू काय करू शकतो. तिन्ही षटकार ज्या प्रकारे त्याने सजवलेत मैदानामध्ये सार्थकला विचार करावा लागला. कारण सार्थककडे उत्तम ऑफ ब्रेक आहे, विशेषतः तेजस नरेला त्याने ऑफ ब्रेक वरती चकवलं होतं आणि तो ज्या पद्धतीने चेंडू आत वळला होता खेळपट्टीवरचा बाउन्सने त्याला साथ दिली होती आणि तेजस बाद होऊन परतला. पण हा भूतकाळ आहे, वर्तमान एवढा सुंदर आहे की ज्याच्यामध्ये 3 षटकार लगावलेले आपण पाहिले. यावेळेला 4था फटका जो सरळ येतोय कॉमेंट्री बॉक्स यांच्या दिशेने, पण तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल फेक करेल फलंदाजांकडे सहजगत्या संधी आहे. सागरला माहिती आहे ही धाव अगदी बागेत फिरल्याप्रमाणे आपण पूर्ण करू शकतो. त्या पद्धतीचा ॲथलेटिझम त्या दोन्ही खेळाडूंकडे आहे. 2 धावा येतात आणि पहिल्या षटकात तब्बल 21 धावा धावफलकावरती आल्यात. 25 चेंडूमध्ये आता 43 धावांची आवश्यकता आहे. पण काय बॅटिंग आहे प्रियेश पवार कडून आज मैदानामध्ये पाहतोय. धावीरच्या स्पर्धेमध्ये आणखीन एक हिरा मैदानाला सापडतोय, पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, अजूनही 4 षटक येणं बाकी आहे. चांगला चेंडू अपील केलं जरूर, परंतु पंचांनी ते तात्काळ फेटाळून लावलं, आपली जागा सोडली आणि सांगितलं की पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मित्रांनो. 1 गडी बाद 21 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता असेल. सिक्सर किंग म्हणून त्याच्यामध्ये तो म्हणतो ना की द बॅट इज नॉट अ टॉय, इट्स अ वेपन. इट गिव्स मी एव्हरीथिंग इन अ लाईफ विच हेल्प्स मी डू एव्हरीथिंग ऑन द फील्ड. आणि आय होप सो वी ॲग्री अबाउट दिस स्टेटमेंट. कारण ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये बॅट असते ती एक वेपन आहे, शस्त्र आहे, आणि त्या प्रकारे जर तुम्ही ती कामगिरी करू शकलात तर तुम्ही मैदानात हिरो ठरू शकता. असे मैदानामध्ये एका रात्रीत हिरो होतात नाही, हा प्रवास तुम्हाला सातत्याने करावा लागतो. आज या मैदानामध्ये तुम्हाला ते सातत्य दाखवावं लागेल. किंबहुना एका षटकात तुम्ही चांगली कामगिरी केली असेल, पण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ना की ते डिग्रीचा एक प्रकार असतो, गुड बेटर बेस्ट. तुम्ही आता गुड कामगिरी केलेली असेल पण त्याच्याही पेक्षा काहीतरी असतं ना त्याला बेटर असं आपण म्हणतो, त्याच्याही पेक्षा काहीतरी चांगलं असतं ना त्याला आपण बेस्ट म्हणतो, त्याच्याही पेक्षा आणखीन काहीतरी चांगलं असेल ना ज्याला आपण मास्टर्स मध्ये कन्वर्ट करतो. सो त्याच्या पेक्षाही चांगलं काहीतरी असण्याची जी काही चढाओढ आपल्या प्रत्येकाशी स्वतःशी लागलेली असते ना, स्पर्धा जेव्हा स्वतःशी असतं तेव्हा त्या खेळाला एक वेगळी रंगत पाहायला मिळत असते. गणेश लाड गोलंदाजीला आलेत, संघाचे कर्णधार, ज्यांनी अर्थातच नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि म्हटलं होतं की 60 पेक्षा अधिक धावा आम्ही जमू. त्यांचे बंधू विशाल लाडने यावेळेला मैदानामध्ये दाखवून दिलं की हा त्या धावा आम्ही बनवू शकतो. विशालने अप्रतिम खेळ मैदानात साकारला, साहिलची त्याला उत्तम साथ लाभली.
आणि त्या धावा जमवल्या सुद्धा. आणि जेव्हा आता गणेश गोलंदाजीला आलाय, गणेशलाही माहिती आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमकता प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज प्रियेशने दाखवली. तेजसला आपण लवकर बाद केला जरूर, परंतु तो जो काही आनंद होता ना तो फार काळ टिकला सुद्धा नाही. दुसऱ्या चेंडूवरती प्रियेश पवारचं एक वेगळं अटॅकिंग रूप आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे कधी कधी आपल्याला अनपेक्षित असा म्हणजे अभ्यास तेजसचा केला होता पण पेपर प्रियेशचा आला की काय असं वाटलं ना, तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. तर त्या पद्धतीचं चित्र जर असेल तर दुसऱ्या षटकात गणेशला सुद्धा विचार करावा लागेल की आता प्रियेशच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला ती रणनीती आखावी लागेल. तुम्हाला वारंवार क्रिकेटमध्ये ज्याला नेल बिटिंग थरार आपण म्हणतो ना, त्या थराराकडे वळायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये त्या प्रकारचा खेळ दाखवावा लागतो. आणि म्हणूनच गणेश या वेळेला सज्ज झालाय ते राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी, जेव्हा लेफ्ट हँडेड बॅट्समन त्याच्या समोर आहे प्रियेश पवार. प्रियेशला फरक पडत नाहीये. षटकार क्रमांक 4 बघा. व्हॉट अ शॉट. असतात त्याचं उत्तम उदाहरण प्रियेश पवार मैदानात आज दाखवतोय. मगाशी तुषारजी शिंदे यांनी फार छान आठवण सांगितली की दहावीच्या स्पर्धेमध्ये एका पर्वामध्ये तब्बल 11 षटकार एकाच सामन्यामध्ये लगावले गेले होते. आणि ते 11 षटकार लगावले गेल्यानंतर योगेश पवार या नावाने या फलंदाजाने त्यांनी लगावले. आणि तो सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राचा रणजीपटू राहिला, नंतर टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं एक अतुलनीय योगदान राहिलं. मला वाटतं साधारण अलीकडच्या काळामध्ये कोचिंगची जी काही अर्थातच महत्वाची कामगिरी सुद्धा तो पार पाडतो. आणि पंचांकडून इशारा आलाय, इट्स अ नो बॉल. सो एव्हरी नो बॉल, एव्हरी नो बॉल. पंचांकडून पहिला नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर षटकाराचा इशारा. बघा हे ऑथेंटिकेट अशा पद्धतीचं पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतं. कारण पहिलं जे काही असेल ते अर्थातच गोलंदाजाची क्रिया आणि त्यानंतरची क्रिया असते ती फलंदाजीची क्रिया. हे साधे साधे बेसिक्स आहेत जे अलीकडच्या काळात मला वाटतं ह्या मुंबई स्थित असणारे आमचे तिन्ही पंच त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही. निर्णय आला नो बॉलचा. प्रियेश पवारचा आणखीन एक फटका आपण पाहिला. याही फटक्यामध्ये दम जरूर होता, पण तू प्रियेशला माहिती आहे की थोड्या अंशी का होईना धावा आपल्या जवळ जेव्हा आहेत तेव्हा मैदानावरती आपण थांबणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. काही वेळेला गोलंदाज असे प्रयोग करतात की तुम्हाला आमंत्रित करतात, इन्व्हाइट करतात, थोड्या अंशी पुढ्यात चेंडू टाकतात आणि मग तुम्ही त्या चेंडूवरती कदाचित मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आउट होता. आता चान्स नव्हता, वी नो दॅट की इथे फ्री हिट होती, पण अशा वेळेला मोह टाळायचा सुद्धा असतो ना. इथे अपील झालं, अपील फिटाळून लावलं, परंतु ज्या गोष्टीबद्दल आपण म्हणत होतो ना की ती मोहाची एक भाषा असतं, तुम्हाला त्या मोहाला टाळावं लागतं. अनेक वेळेला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा असे अनेक मोह असतात, ते टाळले तर बरं होतं. पण इथे क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही स्मॉल फॉर्मॅटमध्ये खेळता, म्हणजे वी टॉकिंग अबाउट टू बी, वी आर नॉट टॉकिंग अबाउट टू बी द 20 ओव्हर्स गेम और द 10 ओव्हर्स गेम, वी टॉकिंग अबाउट टू बी द 5 ओव्हर्स और द 4 ओव्हर्स गेम. त्यावेळेला तुम्हाला त्या मोहाला बळी नसतं पडायचं. गणेशचा हा चेंडू या वेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा. पंचांनी इशारा केला की रोहाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर, आणि त्याच्यामुळे अर्थातच वाईडने समीकरण बदललं. सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 20 चेंडू येणं बाकी आहे आणि 33 धावांची आवश्यकता. सागर बोबड मैदानामध्ये खेळतोय आणि सागरने मला मात्र एका बाजूला आपण पाहतोय ना की तो स्टँड अँड डिलिव्हर्ड या पद्धतीने नाही, तर स्टँड अँड मैदानामध्ये डिलिव्हर्ड वेगळी परिभाषाची त्याची वेगळी परिभाषा आहे. तो म्हणतोय की तो एक रोल आपला मैदानामध्ये आहे, तो केवळ स्ट्राईक रोटेट करणं पण आहे, पण त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरचं दडपण वाढवण्यात सुद्धा, की सामनामध्ये कोण अटॅकिंग जर खेळत असेल, एका बाजूला प्रियेश पवार जर अटॅकिंग खेळतोय तर आपण थोडीशी बाजू अशी धरूया की तिथे मैदानावरती थांबून खेळूया. ही कदाचित रणनीती त्याने अवलंबले आणि या वेळेला खराब चेंडू मिळाला, त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. वायडेश मिड विकेटला उत्तम क्षेत्ररक्षण होतोय, चौकार अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाजांकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावाने समीकरण बदललंय, कारण आता 18 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे प्रति षटकामध्ये साधारण 10 धावा आवश्यक असतील, जेव्हा
दक्ष चॅलेंजर्स अष्टमी संघ फलंदाजी करतोय, पण ती निर्णायक गोष्ट विशालला थोडीशी करावी लागेल, गणेशला थोडीशी करावी लागेल, कारण गणेश संघाचा कर्णधार आहे, विशालकडे तो अनुभव आहे. मैदानामध्ये ज्या धावा विशालने जोडल्या, ज्या धावा अर्थातच त्याच्या साथीदार साहिलने जोडल्या. हा, आणि एक छोटीशी विनंती, आपले सर्व अर्थातच रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे धावीरचे सर्व मित्रमंडळ, आपले सर्व सहकारी, जेवणाची अर्थातच व्यवस्था करण्यात आलेली आहे. टायमिंग सुद्धा झालेला आहे, तर आपण मैदानाच्या अवतीभोवती जिथे जिथे जबाबदारी पार पाडत आहात, तुषारजी शिंदे यांनी मगाशी सुद्धा सांगितलं की प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण आपापलं काम सुद्धा करतोय. ही फार महत्वाची गोष्ट असतं, कारण कोणतीही गोष्ट बघा, एखादी स्पर्धा सुरू करणं पहिल्या वर्षी सोपं असतं, दुसऱ्या वर्षी थोडं अवघड होऊन जातं, तिसऱ्या वर्षी ती स्पर्धा होईल की नाही याच्याबाबत साशंकता येतं. पण धावीर स्पर्धा गेली 13 वर्ष सातत्याने आपल्या समोर येतोय आणि यावेळचा हा चेंडू समजलेला नाहीये. प्रणयचा चेंडू अर्थातच बॅटला चाटून जातोय आणि फलंदाज बाद होऊन परतणार आहे. म्हणाला होता ना की काय व्हायचं की टेस्ट क्रिकेटमध्ये दिवसभर फिल्डिंग करून करून कंटाळा यायचा. मग आम्ही अनिल भाईंकडे जायचो, म्हणजे अनिल कुंबळेकडे जायचो आणि अनिल कुंबळेला म्हणायचो की अनिल भाई वो आपका मैजिक डिलीवरी डालो ना, वो मैजिक डिलीवरी अगर आप डालोगे ना तो विकेट मिलेगा, और विकेट मिलेगा तो हमें बैटिंग आएगी और आप ड्रेसिंग रूम में आराम से आप वहां पर आराम से चैन की नींद ले सकते हो. तर वीरेंद्र सेहवागचं ते अनिल कुंबळे ऐकायचा. अनिल कुंबळेने ते ऐकलं की अनिल कुंबळे गोलंदाजीला यायचा, दिवसातून 25-30 ओव्हर अनिल कुंबळे करायचा आणि त्या मॅजिक बॉलवरती विकेट सुद्धा घ्यायचा. पण मला वाटतं ना, हे मैत्री रूपाच्या नात्यामध्ये जो मॅजिक डिलिव्हरीचा शब्द आहे ना, तो थोड्या अंशी प्रणयच्या बाबत बोलूया आपण. प्रणय ती मॅजिक डिलिव्हरी घेऊन आला, त्याला विकेट मिळाली. राजू वाघमारे बॅटिंगला आलाय आणि आल्या आल्या त्याने फटकावलाय. हम सिर्फ मारना जानता है. किती बॉलला किती रन्स हव्यात, किती रन्स मला करायचे आहेत. माझं काम एकच आहे की गेल्या गेल्या मैदानामध्ये फटके टाकायचे आणि तेवढंच मी खेळतो, तेवढंच मी करतो सुद्धा. खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी. ही साधी सोपी देहबोली आहे आणि ती राजूने या वेळेला मैदानामध्ये दाखवलंय. सो आय रिपीट फॉर द राजू, ड्रायफ्रूट में काजू और हमारे रोहा का राजू, नाद नाही करायचा. यावेळेला पुन्हा एकदा फटका पुढे सरसावून खेळला. वाईटेस्ट लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या बरोबर मध्ये चेंडू जातोय, पण उत्तम क्षेत्ररक्षण, ही कौतुक करावं लागेल. कारण जेव्हा प्रणयने चांगली गोलंदाजी केली, पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट घेतले. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये या साऱ्या गोष्टी जोडाव्या लागतात. इट इज नॉट अबाउट टू बी द सिंगल प्लेयर गेम, इट इज नॉट अबाउट टू बी द डबल प्लेयर गेम, इट इज ऑल अबाउट टू बी द टीम वर्क. व्हॉट एव्हर 11 डन ऑन द ग्राउंड, दॅट इज द स्पिरिट, दॅट इज द मेन थिंग. आणि हा सागर बोबडच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम रिव्हर्स फटका. या वेळेला चेंडू सीमा पार, जबरदस्त चौकार. टर्न होतो ना, आणि ज्या प्रकारे त्याने चेंडू हा खेळला, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, पण सागर ज्या चाणाक्ष पद्धतीने तो टर्न होतो, अर्थातच त्या फटक्यावरची त्याची ती नजर इतकी तीक्ष्ण असते. याही वेळेला व्हॉट अ शॉट, दिस टाइम अगेन 4 रन्स. गुड बेटर बेस्ट. जो पहिला चौकार गुड होता, तर दुसरा चौकार बेटर आहे. बेस्ट येणार का? जेव्हा आता समीकरण बदलले, उमेश मला कळवतोय 13 चेंडू येणं बाकी, 14 धावांची आवश्यकता आहे. एक फलंदाज हा स्लोअर वन फार छान पद्धतीचा होता, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं प्रणयचं, कारण पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट घेतली होती. पण एका बाजूला आपण पाहिलं ना की प्रियेश बाद होऊन परतला, मग सामन्याची संपूर्ण मदार आहे. आल्या आल्या राजूने आपल्या हातामध्ये घेतली, त्याने षटकार भिरकावून दिला, टेन्शन रिलीज केलं. आता 12 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता.
बघा ना, एक छान प्रीमियर लीगच्या पर्व तिसऱ्यामध्ये आपण काय पाहिलं होतं. शिवाज्ञा 11 एका बाजूला होती, आई सासाईवाली संघ एका बाजूला होते आणि या दोन संघाचे जे कॅप्टन होते, कर्णधार होते, म्हणजे एका बाजूला तेजस नरे कॅप्टन होते, दुसऱ्या बाजूला सागर राजू वाघमारे आणि सागर बोबड हे खेळाडू त्या संघामध्ये होते. तर हे सर्व खेळाडू आता एकमेकांच्या अपोजिट आलेले पाहायला मिळतात. मालकाच्या विरोधात आता अपोजिट आहेत. क्रिकेटच्या मैदानामध्ये असं होतं, ते 10वी चषकामध्ये झालेलं आहे. अर्थात RTPLचं एक वेगळं पर्व होतं. पण एक कौतुकाची गोष्ट आहे, विशाल लाट जेव्हा फलंदाजीला आला त्याने त्यावेळेला कदर केली नाही, कारण गेम मॅटर करतो. हे फार महत्त्वाचं असतं ना, की क्रिकेटच्या मैदानामध्ये तुषारजीने फार या ठिकाणी छानसा उल्लेख केला, की तुम्ही विरोधात जरी असला तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही आज टीमसाठी कशा पद्धतीचा परफॉर्मन्स देणार आहेत. 12 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. मागे नाणेफेकीचा कौल झाला होता, त्या नाणेफेकीच्या कौलमध्ये जो काही निर्णय झालाय त्याची पुढे लगेचच अंमलबजावणी करायची आहे, ही मी त्या दोन्ही संघांना विनंती करेन पुढच्या होणाऱ्या सामन्यामध्ये. आणि वळूया चालू सामन्याकडे, जिथे 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना ते मला एक साधारण गेल्याच आठवड्यात स्टीव्ह वॉची ऑटोबायोग्राफी होती, त्याच्यामधलं ते वाक्य आठवतं की तो स्टीव्ह वॉ नेहमी म्हणतो की जर मी त्याचा अर्थातच मराठीकरण करूनच तुम्हाला सांगतो, स्टीव्ह नेहमी म्हणतो की जर तुम्ही तुमचं काम परिपूर्ण केलं नाहीत ना तर आत्ताच्या जगामध्ये तुमची जागा दुसरा घेईल. आणि हे खेळाच्या मैदानातून येतं. राजू वाघमारे म्हणतोय मला त्याचा फरक पडत नाही. आणखीन एक फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. इंगळे विनंती असेल, प्रकाश घडवले आपली ड्युटी संपली असेल तर आपण ऑन ड्युटी या स्टेजच्या उजव्या बाजूला. पंचांकडून इशारा आलाय की वाईट चेंडू असेल. व्हाईट बॉलच्या अर्थातच या निर्णयानंतर समीकरण बदललंय. 11 चेंडू येणं बाकी आणि 7 धावांची आवश्यकता. प्रतिस्पर्धी संघावरती दडपण, दबाव कशा प्रकारे निर्माण करायचा राजू वाघमारेच्या बॅटमधून ते आपण पाहतोय. आणि ही तुफानी खेळी आकर्षक पद्धतीने ज्या सजवलेली आहे त्याचं कौतुक होईल. गोलंदाज गणेशचा हा चांगला चेंडू आहे. अशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा अद्यापर्यंत त्यालाही होती आणि त्याच्या संघालाही होती. पण काही वेळेला तुमचा दिवस नसतो ना, तुम्ही त्या पद्धतीने मैदानामध्ये परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करता, पण प्रयत्नाला दिवसाची नशिबाची साथ लाभावी लागते. ती आज थोड्या अंशी काही लाभली नाही असं गणेश म्हणत असेल कदाचित, पण राजूच्या फलंदाजीचं कौतुक होईल. 2 षटकार त्याने आपल्या खेळीत सजवलेत आणि सागरच्या सोबत जो स्टँड देणं गरजेचं होतं तो दिला सुद्धा. आणि गणेश याच चेंडूची वाट पाहतोय की तुम्हाला काही निर्धाव चेंडू सुद्धा टाकावे लागतील. म्हणजे गोलंदाजाकडे एका आर्टिकलमध्ये एक फार छान वाक्य होतं की गोलंदाजाकडे 6 संधी असतात की त्या 6 संधींवरती तो फलंदाजाला बाद करू शकतो आणि फलंदाजाकडे केवळ एकच संधी असते की तेव्हा जर तो हुकला तर संपला असं चिन्ह असतं. आणि त्यामुळे त्या संधीच्या शोधात गोलंदाजाने राहायचं असतं. आणि या संधीच्या शोधामध्ये राहिल्यानंतर गणेशला 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट सुद्धा मिळते. फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. बघा, एक वाक्य मी वारंवार समालोचनामध्ये नेहमी म्हणतो, अर्थात हे वाक्य माझं नाहीये. क्लाइव्ह लॉईड 1975च्या विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिज संघाचे कर्णधार होते. 1983 ला कालच कपिल देव यांचा आपण वाढदिवस साजरा केला आणि त्या कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आपण भारतीय संघाने पहिला विश्वचषक 83 मध्ये जिंकला. त्यावेळेला क्लाइव्ह लॉईडच्या एका इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणाले की आव्हान सोपं असलं की बेफिकिरी वाढते. आणि त्या आव्हान सोपं करण्याच्या नादामध्ये कदाचित गणेशने जी संधी शोधलेली आहे त्याचं मी कौतुक करेन. 2 चेंडू त्याने निर्धाव टाकले, तिसऱ्या चेंडूवर त्याने विकेट घेतला. आणि क्रिकेट प्रचंड बेभरोशाचा खेळ सुद्धा होऊ शकतो, हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल. मला वाटतं की जर गणेशने त्या पद्धतीच्या या काही मॅजिकल डिलिव्हरीज आता केल्या तर ते सामन्यामध्ये परत येऊ शकतात. 8 चेंडूमध्ये जेव्हा 7 ची गरज आहे. एक पारितोषिक आलंय. प्रियेशने जे मगाशी षटकार लगावले त्याच्यासाठी उमेशजी देशमुख यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. वळूया मैदानामध्ये. 8 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. नवीन फलंदाज सौरभ शिर्के ऑन ग्राउंड. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सौरभ शिर्के, ज्याला 8 चेंडूमध्ये 7 धावांचं अर्थातच अंतर पार करायचं आहे.
गणेशचा हा चेंडू याही वेळेला आपण पाहतोय गणेश ज्या शोधात निघाला होता ना, एक मराठी सिरियल याची त्याच्यामधलं एक फार छानसं वाक्य होतं की शोधलं तर सापडतं, आणि त्या पद्धतीने गणेशने तो फॉर्म आपला शोधलेला पाहायला मिळाला. हा चौथा चेंडू निर्धाव आहे, ज्या 4 चेंडूंमध्ये त्याला विकेट सुद्धा मिळालेली आहे. सो पहिल्या चेंडूवरती षटकार गेला तर मला फरक पडत नाही, अशा प्रकारचा एक जो ऍटिट्यूड गणेशने दाखवलाय ना, त्याचं मी कौतुक करेन. याही वेळेला 5वा चेंडू निर्धाव टाकलाय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर केवळ दडपण निर्माण केलेलं नाहीये, तर हा सामना अजूनही संपलेला नाहीये असं ते म्हणतात. व्हॉट अ बॉलिंग गणेश, दिस इज ऑल अबाउट द क्लास. 6 चेंडू येणं बाकी आणि 7 धावांची आवश्यकता. माझे मित्र उमेश मला गुणलेखक जे नेहमी या ठिकाणी लाभतात ते मला कळवतात की जेव्हा जेव्हा 6 बॉल 7 6 बॉल 8 मॅच येते ना, तेव्हा तेव्हा तो गेम एवढा इंटरेस्टिंग होतो की तुम्ही सांगू शकत नाही बॅटिंग वाले जिंकणार की बॉलिंग वाले जिंकणार. सो 6 चेंडू येणं बाकी, 7 धावांची गरज. मी वाट पाहतोय की गणेश कोणाच्या हातात चेंडू सुपूर्द करतोय किंवा विशाल कोणाच्या हातामध्ये हा चेंडू देतोय, कारण जेव्हा 6 मध्ये 7 आवश्यक आहेत तेव्हा पहिलं षटक टाकलं होतं साधारण सार्थक सावंतने पहिलं षटक टाकलं होतं. मग गणेश स्वतः गोलंदाजीला आला, तिसऱ्या षटकामध्ये प्रणयच्या हातात चेंडू सुपूर्द केला आणि मग चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गणेश गोलंदाजीला आला. गणेशने ही ओव्हर किती रनची केली तर फक्त 6 रनची ओव्हर केलेली आपण पाहिले. 7 रनची म्हणजे साधारण एक वाईड होता. सो पहिले 2 चेंडू सोडले तर बाकी पुढच्या चेंडूवर 5ही चेंडू त्याने निर्धाव टाकले होते. सो 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आणि चेंडू हातात घेतलाय विशाल लाडने स्वतः. मॅजिकल डिलिव्हरी या वेळेला मैदानामध्ये कराव्या लागतील, पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं की सागर बोबडचा अडथळा कोण दूर करणार, कारण पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या स्वरूपामध्ये तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि सागरला माहिती आहे की 6-7चं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने सोडवायचं. त्याच्यासाठी फार बुद्धिबळाची आवश्यकता आहे की त्या व्यूनीतीपेक्षा आपली स्वतःची रणनीती कामी येईल. फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पण सागर बोबडे या ठिकाणी पुन्हा एकदा स्पोर्ट्समनशिप दाखवतोय. खेळाडू वृत्तीचं छान उदाहरण या आज दहावीर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पंचांनी पाहिलं की साधारण वाईड असू शकतो का, पण लगेचच तो म्हणतोय सागर की नाही माझ्या बॅटला लागलेला आहे चेंडू. ही फार चांगली खेळाडू वृत्ती आहे. तुम्ही जेव्हा खेळामध्ये खेळता प्रतिस्पर्धी संघ जिंकतोय हारतोय डझंट मॅटर अबाउट दॅट, आपण काय प्रयत्न करतोय ते मॅटर करतं. पण याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की खेळाची इज्जत करणं फार महत्त्वाचं. तेजस नरेने मगाशी केली, आज सागर करतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण तुम्हाला मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही खेळाचा रिस्पेक्ट किती करताना याने ओळखलं जातं. 5 चेंडू येणं बाकी, 7 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र खराब चेंडू टाकला विशालने आणि त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतोय सागर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. म्हणजे चेंडू बॅटवर आलाय काय, सागरने एखाद्याच्या जशी टपली मारावी त्या पद्धतीने तो फ्लिक केला काय आणि चेंडू वायडेश मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावा त्याला दिल्या काय. ही नजाकत आहे, ही ताकद आहे आणि हे सौंदर्य आहे जे सागरकडून वारंवार आपण पाहतो आणि ते आज मैदानामध्ये त्याच्या संघाला, दक्ष चॅलेंजर संघाला विजयाच्या समीप नेत आहे. कारण आता 4 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता आहे. म्हणूनच पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर सोडवायचं होतं ना, त्याच्यातला पहिला प्रश्न हाच आहे की सागर बोबड नावाचा अडथळा कोण दूर करणार. पण सागर मात्र म्हणतोय की हा सामना आमच्या बाजूने आहे. रिव्हर्सने यावेळेला आपल्या दिमाखात तो सामना संपवतोय. वेल प्लेड सागर, वेल प्लेड. अर्थातच दक्ष चॅलेंजर्स तुमचं मनपूर्वक अभिनंदन अष्टमी संघाचं. ज्याने अर्थातच
मैदानामध्ये उभारल्या आणि दिमागदार खेळ करून आज दक्ष चॅलेंजर्स अष्टमी संघाला मैदानामध्ये जो एक स्पर्धेतला आव्हान शिल्लक राहण्यासाठी ज्या इनिंगची आवश्यकता होती ती इनिंग त्याने उभारली